मंच करत नाही, पण त्यांची भाषा जर आपण बघितली तर तुमच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताय का? तुम्ही सत्ता झाला तर तुम्ही काय करणार, लोकांचा प्रश्न कसे सोडवणार बोलताय का? तुम्ही फक्त धार्मिक ध्रुवीकरणाची भाषा बोलताय आणि ही भाषा खरं म्हणजे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर आक्षेप घेऊन त्याला प्रचारातून बंदी केली पाहिजे. मोदी शहाणा तर ते होताना दिसत नाही. निवडणूक आयोग कशा प्रकारे काम करतो आपल्याला माहिती आहे. मला वाटतं की पंतप्रधानांकडून माझी अपेक्षा रास्त अशी की तुम्ही जर सत्तेत येणार म्हणत असता, तुम्ही गेली 10 वर्ष सत्तेत होता, तर त्या 10 वर्षांनी तुम्ही काय केलं? तुम्ही आश्वासन दिले होते, ते यादी काय तर वाचत नाही, आपल्या सर्वांना माहिती. तुम्ही त्याचं काय केलं? तुम्ही परदेशातून 100 दिवसामध्ये काळा पैसा आणला, तर तुमच्याकडे सगळी माहिती आहे. स्विस बँकेची माहिती आहे, पनामा पेपरची माहिती आहे, पॅराडाइज पेपरची माहिती आहे, पॅन्डोरा पेपरची माहिती आहे. सगळे खाते उघडताना सह्या केले दोघांनी, त्या खात्यात किती पैसे आहेत ते तुमच्याकडे आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काय करते? आमचा थेट आरोप आहे. काम सध्या सुहास कांदेही करणार नाही आणि भुजबळ साहेबांनी किती म्हटलं तर भुजबळ साहेबही करणार नाही, आम्हाला खात्री आहे. ऐन निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने राजाभाऊ वजेंचं पारडं जड झालेलं आहे, त्यामुळे आणि राजाभाऊ वजेंची जी एकूण प्रचार यंत्रणा आहे, या प्रचार यंत्रणेत हिरिरीनं काम करणारे जी माणसं आहेत त्यापैकी एक सुधाकर बडगुजर आहे. पण बडगुजरांवरती ज्यावेळेला आरोप नितेश राणेने केले होते तेव्हा गिरीश महाजन, फरांदे, गोडसे या सगळ्यांचे अख्खे व्हिडिओ मी स्वतः बाहेर काढलेले होते. त्यामुळे मी पुन्हा सांगते की जो खुद शीशे के घरों में रहते हैं तो दूसरों के घरों पे पत्थर नहीं फेका करते. एका बडगुजरांवर तुम्ही कारवाई केली म्हणजे नाशिकचा पराभव तुम्हाला टाळता येईल असं अजिबात नाही. खात्रीनं सांगतोय महाविकास आघाडीचे राजाभाऊ वजे